श्रीमद् भगवद गीता 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी श्री अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान श्री व्यास महर्षींनी ग्रथित करून जो ग्रंथ सर्व हिंदू धर्म अनुरागी बांधवांच्या हातात दिला तो ग्रंथ म्हणजे श्रीमद् भगवद गीता। भगवान श्रीकृष्णांनी कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितली। या भगवद्गीतेला अर्जुनाला सांगण्याचं कारण काय? अर्जुन कोण होता? कशाकरता युद्ध करत होता? आणि युद्ध क्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला भगवद्गीता सांगण्याचं कारण काय? असे काही अनेक प्रश्न निर्माण होतात। श्रीमद् भगवद्गीता का सांगितली गेली याकरिता मी आपल्याला एक पूर्वपीठिका सांगतो। पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपले अर्धराज्य मागितले तेव्हा अर्धराज्य तर सोडून द्या, दुर्योधनाने तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनसुद्धा युद्धा वाचून देण्याचे मान्य केले नाही। म्हणून पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करण्याचे ठरविले। अशा प्रकारे पांडव आणि कौरवांचे युद्ध होणे निश्चित झाले आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली। महर्षी वेदव्यासांचं धृतराष्ट्रावर फार प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी त्यांनी धृतराष्ट्राजवळ येऊन असं म्हटलं की युद्ध होणे आणि त्यात क्षत्रियांचा भीषण संहार होणे हे अवश्यंभावी आहे, याला कोणीही टाळू शकत नाही। जर तुम्हाला युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्य दृष्टी देऊ शकतो, त्यामुळे तुम्ही येथेच बसल्या ठिकाणी युद्ध चांगल्या रीतीने पाहू शकता। यावर धृतराष्ट्र म्हणाले की मी जन्मभर आंधळा राहिलो आणि आता आपल्या कुलाचा संहार पाहू इच्छित नाही, परंतु युद्ध कसे होत आहे याचा समाचार मात्र जरूर ऐकू इच्छितो। तेव्हा श्री व्यासजी म्हणाले की मी संजयाला दिव्य दृष्टी देतो, त्यामुळे संजय संपूर्ण युद्धाला, संपूर्ण घटनांना, सैनिकांच्या मनात आलेल्या विचारांना सुद्धा जाणेल, ऐकेल, पाहील आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल। असे म्हणून श्री व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी प्रदान केली। निश्चित समयानुसार कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झाले। 10 दिवस संजय युद्धस्थलात होते। जेव्हा पितामह भीष्म बाणांच्या माऱ्यांनी रथाच्या खाली पाडले गेले तेव्हा संजयाने हस्तिनापुराला जाऊन जेथे धृतराष्ट्र राहत होते धृतराष्ट्राला हा समाचार सांगितला। हा समाचार ऐकून धृतराष्ट्राला अत्यंत दुःख झालं आणि ते शोक करू लागले। नंतर त्यांनी संजयाला युद्धाचे संपूर्ण वर्तमान ऐकविण्याविषयी म्हटले आहे। भीष्म पर्वाच्या 24व्या अध्यायापर्यंत संजयाने युद्धाविषयीचे सर्व वर्तमान धृतराष्ट्राला सांगितले। महाभारतामध्ये एकूण 18 पर्व आहेत। या पर्वांच्या अंतर्गत अनेक अवांतर पर्वही आहेत आणि त्यापैकी भीष्म पर्वांतर्गत हे
श्रीमद भगवद्गीता पर्व आहे, जे भीष्म पर्वाच्या 13व्या अध्यायापासून आरंभ होऊन 42व्या अध्यायापर्यंत समाप्त होते. 24 अध्यायापर्यंत युद्धाचा वृत्तांत सांगितल्यानंतर 25व्या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्र संजयाला विचारतात आणि येथून श्रीमद भगवद्गीतेला प्रारंभ झाला. हरि ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हटले, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये एकत्र झालेले युद्धाचे इच्छुक माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले, असा प्रथम श्लोकामध्ये धृतराष्ट्रांनी संजयाला प्रश्न विचारला आणि द्वितीय श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सुरुवात करतात. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय म्हटले, त्यावेळी वज्रव्यूहात्मक उभ्या असलेल्या पांडव सैन्याला पाहून आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन राजा दुर्योधन हे वचन म्हणाले. पश्येतां पांडुपुत्राणां माचार्य महतीं चमूं व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. द्रोणाचार्यांजवळ जाऊन दुर्योधन काय वचने बोलला, ती वचने या श्लोकात सांगितलेली आहेत. आचार्य आपला बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नद्वारा व्यूहरचनात्मक उभी केलेली पांडवांची ही प्रचंड सेना पहा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. येथे पांडवांच्या सैन्यामध्ये मोठमोठे शूरवीर आहेत, ज्यांचे विशाल आकाराचे धनुष्य आहे आणि जे युद्धकलेमध्ये भीम आणि अर्जुना समान आहेत. त्यामध्ये युयुधान म्हणजे सात्यकी आहे, राजा विराट आणि महारथी द्रुपद सुद्धा आहेत. धृष्टकेतुश्चेकितानक काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. धृष्टकेतू आणि चेकितान तसेच पराक्रमी काशीराज सुद्धा आहेत. पुरुजित आणि कुंतीभोज हे दोघं बंधू, तसेच मानवात श्रेष्ठ शैब्यही आहेत.
युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. पराक्रमी युधामन्यू आणि पराक्रमी उत्तमौजाही आहेत. सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5ही पुत्र आहेत. हे सर्वचे सर्व महारथी आहेत. द्रौपदीला युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 जणांचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले अनुक्रमे प्रतिविंध्य, सुतसोम, श्रुतकर्मा, शतानिक आणि श्रुतसेन हे 5 पुत्र आहेत, जे 5 पांडवांपासून जन्मलेले होते. हे सर्व महारथी आहेत. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे द्विजोत्तम, आमच्या पक्षामध्येही जे प्रमुख वीर आहेत त्यांच्याकडेही आपण लक्ष द्या. आपणाला आठवण देण्यासाठी माझ्या सैन्यातील जे मुख्य आहेत, नायक आहेत, त्यांची नावे मी आपल्याला सांगतो. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. सर्वप्रथम आपण कोण? द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म, तसेच कर्ण आणि संग्राम विजयी कृपाचार्यही आहेत. तसेच अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा हा सुद्धा आपल्या बाजूने युद्ध करण्याकरता उपस्थित आहे. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणास् सर्वे युद्धविशारदाः. याशिवाय पुष्कळ शूरवीर आहेत, ज्यांनी माझ्यासाठी स्वतःच्या जगण्याच्या इच्छेचाही त्याग केलाय. आणि अनेक जे अस्त्र शस्त्र असतील ते अस्त्रशस्त्रांचा अभ्यास करून त्यामध्ये पारंगत झालेले, शस्त्र चालवण्यामध्ये प्रवीण आहेत, ते सर्वचे सर्व युद्धकलेमध्ये अत्यंत चतुर आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. दुर्योधनाची वचने ऐकून जेव्हा द्रोणाचार्य काहीच बोलले नाही, तेव्हा आपली चलाखी अर्थात धूर्तपणा न चालू शकल्याने दुर्योधनाच्या मनात कोणते विचार येतात ते विचार संजय या श्लोकातून सांगत आहे. द्रोणाचार्यांना गप्प पाहून द्रोणाचार्याच्या मनात जो विचार आला तो संजय या 10व्या श्लोकात सांगतो. दुर्योधन म्हणतो, आमची ती सेना पांडवांवर विजय मिळवण्यात अपर्याप्त आहे, म्हणजे असमर्थ आहे. कारण तिचे जे संरक्षक आहेत ते उभय पक्षपाती आहेत, म्हणजे पांडवांनाही आणि कौरवांनाही दोघांचं भलं व्हावं अशी ज्यांची अपेक्षा आहे ते आहेत भीष्माचार्य. परंतु पांडवांची ही सेना
आमच्यावर विजय मिळवण्यात पर्याप्त आहे, म्हणजे समर्थ आहे. कारण तिचा संरक्षक निज सेनापती पक्षपाती आहे, म्हणजे आपल्याच पक्षाचा विजय व्हावा असा ज्यांच्या मनात आहे असा तो भीमसेन आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. या 11व्या श्लोकामध्ये दुर्योधन पितामह भीष्माचार्यांना खुश करण्यासाठी आपल्या सैन्यातील सर्व महारथींना आदेश देतो. दुर्योधन बाह्यदृष्टीतून आपल्या सैन्यातील महारथींना म्हणाला, आपण सर्वांनीही सर्वच आखाड्यावर आपापल्या जागी दृढतेने स्थिर राहून निश्चित रूपाने पितामह भीष्माचार्यांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान. द्रोणाचार्य काहीही न बोलल्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साहभंग झालेला पाहून दुर्योधनाप्रती भीष्माचार्यांनी दाखविलेले प्रेम जिव्हाळा श्री संजय या पुढील श्लोकामध्ये व्यक्त करतात. 12वा श्लोक जो आपण आता उच्चारला, या 12व्या श्लोकामध्ये याचा अर्थ असा आहे, त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात हर्ष उत्पन्न करीत कौरवातील वृद्ध प्रभावशाली पितामह भीष्माचार्यांनी सिंहासारखे गर्जून जोराने शंख वाजविला. ततः शंखाश्च भैर्यश्च पनवानकगो मुखः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो भवत. पितामह भीष्माचार्यांनी शंख वाजविल्यामुळे काय परिणाम झाला तो परिणाम संजय या श्लोकातून सांगतायत. त्यानंतर शंख आणि भेरी अर्थात नगारे, तसेच ढोल, मृदंग आणि रणशिंगे वाद्ये एकदमच वाजू लागली. त्यांचा तो शब्द, तो नाद अत्यंत भयंकर झाला. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. या अध्यायाच्या सुरुवातीलाच धृतराष्ट्राने संजयला विचारले होते की युद्धक्षेत्रामध्ये माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. म्हणून संजयाने 2ऱ्या श्लोकापासून तर 13व्या श्लोकापर्यंत धृतराष्ट्रपुत्रांनी काय केले याचे उत्तर दिलेले आहे. आणि आता पुढील श्लोकापासून म्हणजेच या 14व्या श्लोकापासून पांडूच्या पुत्रांनी काय केलं याचं उत्तर देत आहे. त्यानंतर शुभ्र पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या महान रथावर बसलेल्या लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णाने आणि पांडुपुत्र अर्जुनाने सुद्धा दिव्य शंख अत्यंत जोरात वाजविले. तदनंतर 15व्या श्लोकामध्ये 16व्या श्लोकामध्ये 17व्या आणि 18व्या या 4 श्लोकातून पूर्व श्लोकाचा खुलासा करून दुसऱ्यांच्या शंखवादनाचे वर्णन करतायत. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मावृकोदरः. अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा धनंजय अर्जुनाने
देवदत्त नावाचा शंख वाजविला. तसेच भयानक कर्म करणाऱ्या वृकोदर भीमाने पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. अनंत विजयन राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. कुंती पुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्याचप्रमाणे नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. काश्यश्च परमेश्वासश्च शिखंडी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. हे राजन, श्रेष्ठ धनुर्धारी काशीराज आणि महारथी शिखंडी तसेच धृष्टद्युम्न आणि राजा विराट तसेच अजय सात्यकी द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुष शंखान दद्मु पृथक पृथक. राजा द्रुपद आणि द्रौपदीचे 5 पुत्र तसेच विशाल बाहू असणारा सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी सर्व बाजूंनी वेगवेगळे आपापले शंख वाजविले. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवींचैव तुमलो व्यनुनादयन्. पांडव सैन्याच्या शंखवादनाचा कौरव सैन्यावर काय परिणाम झाला हे या श्लोकातून संजय सांगत आहे. पांडव सैन्याच्या शंखाच्या त्या भयंकर शब्दाने आकाश आणि पृथ्वीला सुद्धा दणाणून सोडलं. अन्यायपूर्वक राज्य हडपणाऱ्या दुर्योधन आदींचे हृदय विदीर्ण केले. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः. धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकात आपल्या व पांडूच्या पुत्राविषयी प्रश्न विचारला. संजयाने दुसऱ्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिले. आता श्रीमद भगवद्गीता प्रगट होण्याचा प्रसंग संजय या 20व्या श्लोकापासून आरंभ करतात. हे महीपते धृतराष्ट्र, आता शस्त्र चालविण्यासाठी तयारी होऊ लागली. त्यावेळी अन्यायपूर्वक राज्य धारण करणारे राजे आणि त्यांच्या साथीदारांना व्यवस्थित रूपाने समोर उभे असलेले पाहून कपिध्वज पांडुपुत्र अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य उचलले आणि अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांना अर्जुन हे वचन म्हणाला. ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ आपण तोपर्यंत स्थापन करा. कुठपर्यंत? त्याचं उत्तर या 22व्या क्रमांकाच्या श्लोकात दिलेलं आहे. यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे.
जोपर्यंत मी युद्ध क्षेत्रात उभे असलेल्या या युद्धाची इच्छा असणाऱ्यांना पाहून घेणार नाही की या युद्धरूप उद्योगात मी कोणाकोणाबरोबर युद्ध करणे योग्य आहे. योत्स्यमानानवेक्षेहं य एतेऽत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. दुष्टबुद्धियो दुर्योधनाचे युद्धात प्रिय करण्याची इच्छा असणारे जे हे राजे लोक आहेत, या सैन्यात जे आलेले आहेत, युद्ध करण्यासाठी उतावीळ झालेल्या या सर्वांना मी पाहून घेतो. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. अर्जुनाने असे म्हटल्यावर भगवंताने काय केले हे संजय या 24व्या श्लोकामध्ये सांगत आहे. संजय म्हणतो, हे भरतवंशी राजन, निद्राविजयी अर्जुनाद्वारा अशा प्रकारे म्हटल्यावर अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी पितामह आणि द्रोणाचार्य जिथे उभे आहेत त्यांच्या समोर रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेषांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिती. पितामह भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांसमोर तसेच संपूर्ण राजलोकांसमोर श्रेष्ठ रथ उभा करून अशा प्रकारे म्हटले, हे पार्थ, या एकत्र झालेल्या कुरुवंशीयांना पहा. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. प्रथम श्लोकामध्ये, या आधीच्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला कुरुवंशीयांना पहा असे म्हटले. त्यानंतर काय झालं याचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. त्यानंतर पृथानंदन अर्जुनाने त्या दोन्हीही सैन्यामध्ये स्थित असलेल्या पित्यांना, आजोबांना, आचार्यांना, मामांना, भावांना, पुत्रांना, नातवांना, तसेच मित्रांना, सासऱ्यांना आणि स्नेहीजनांनाही पाहिले. आपल्या सर्व कुटुंबियांना पाहिल्यावर अर्जुनाने काय केले हे 27 क्रमांकाच्या श्लोकात. तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधूनवस्थितान. आपापल्या जागेवर स्थित असलेल्या त्या संपूर्ण बांधवांना पाहून ते कुंतीनंदन अर्जुन अत्यंत भीतीने ग्रस्त होऊन विषाद करीत असे म्हणाले, कृपया परयाविष्टो विषिदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं
भ्रमतीव च मे मनः. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, युद्धाची इच्छा असणाऱ्या या कुटुंब समूहाला आपल्या समोर उपस्थित असलेले पाहून माझे अंग शिथिल होत आहे, मुख कोरडं पडत आहे, त्याचप्रमाणे माझ्या शरीरात कंप सुटलाय आणि रोमांच उभी राहिलेले आहेत. हातातून गांडीव नावाचं धनुष्य गळून पडत आहे आणि त्वचेचाही दाह होत आहे. माझं मन भ्रमिष्ठासारखं होत आहे आणि मी उभे राहण्यातही असमर्थ होत आहे. पूर्वश्लोकामध्ये आपल्या शरीराच्या शोकजन्य 8 चिन्हांचं वर्णन करून आता अर्जुन भावी परिणामसूचक शकुनांच्या दृष्टीने युद्ध करणं कसं अयोग्य आहे ते सांगतायत 31व्या श्लोकामध्ये. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे केशव, मी लक्षणांनाही म्हणजे शकुनांनाही विपरीत पाहत आहे आणि युद्धामध्ये स्वजनांना मारून कल्याणही लाभही पाहत नाही. न कांक्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, किन्नो राज्येन गोविंद, किं भोगैर्जीवितेन वा. ज्यामध्ये शुभ शकून आणि कल्याणही दिसत नाही अशा अनिष्टकारक विजयाला प्राप्त करण्याची अनिच्छा या श्लोकातून अर्जुन दाखवतात. हे कृष्ण, मला विजयाची इच्छा नाही, तसेच राज्याची इच्छा नाही आणि भोगाचीही म्हणजे सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंद, आम्हाला राज्यापासून काय लाभ आहे, भोगापासून काय लाभ आहे, अथवा जगण्यापासून काय लाभ प्राप्त होणार आहे. येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च, त इमे वस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च. अर्जुनाला विजय, सुख आणि भोग इत्यादीमध्ये काय इच्छा राहिली नाही याचं कारण या श्लोकामध्ये अर्जुनाने सांगितलं आहे. ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग आणि सुखाची इच्छा करीत आहोत तेच हे सर्व आपल्या प्राणाची आणि धनाची आशा सोडून युद्धासाठी उभे आहेत. कोण कोण आहे? आचार्या पितर पुत्रास, तथैव च पितामहः, मातुला श्वशुरा पौत्राश, शाला संबंधिनस्तथा. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नो मही कृते. ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग आणि सुख इच्छित आहोत ते हे लोक कोण आहेत त्यांचं वर्णन अर्जुन पुढील 2 श्लोकामध्ये करतायत. म्हणजे 34व्या आणि 35व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये. हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग आणि सुख इच्छित आहोत ते लोक कोण कोण आहेत? आचार्य, पिता, पुत्र, त्याचप्रमाणे आजोबा, मामा, सासरे, नातू, मेहुणे, तसेच इतरही जे कोणी संबंधी आहेत त्यांनी माझ्यावर प्रहार केले तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही. हे मधुसूदन, मला त्रैलोक्याचे राज्य मिळाले किंवा मिळत असलं तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही. मग मी त्यांना पृथ्वीसाठी कशाला मारू? त्रैलोक्य, जरी मला त्रैलोक्य मिळत असलं तरी ते त्रैलोक्याचं राज्याकरिता सुद्धा मी त्यांना मारू शकत नाही. मग सामान्य या पृथ्वीच्या राज्याकरता मी त्यांना कशाला मारू?
निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीती स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. अर्जुनाने स्वजनांना न मारण्याचे दोन हेतू सांगितले पूर्व श्लोकामध्ये 35 आणि 34 आणि 35 या क्रमांकाच्या श्लोकामध्ये. आणि आता या 36व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये परिणामाच्या दृष्टीने सुद्धा स्वजनांना न मारणं सिद्ध करत आहे. हे जनार्दन, या धृतराष्ट्र संबंधियांना मारून आम्हाला कोणती प्रसन्नता होणार आहे? या आतताय्यांना मारण्याने तर आम्हाला पापच लागणार आहे ना. तस्मान्नार्हा वयम हंतुम धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः श्याम माधव. युद्धाचा दुष्परिणाम दाखवून आता युद्ध करणे संपूर्णपणे कसं अनुचित आहे हे अर्जुन सांगतोय. आणि म्हणूनच आपले बांधव या धृतराष्ट्रीय संबंधियांना मारण्यासाठी योग्य नाही. कारण हे माधव, आपल्या कुटुंबियांना मारून आम्ही कसे बरी सुखी होऊ? यद्यपि ते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम. या ठिकाणी आता अशी शंका येते की जसे तुमच्यासाठी दुर्योधन इत्यादी स्वजन आहे, तसेच दुर्योधन इत्यादीसाठी तुम्ही सुद्धा स्वजन आहात ना. मग स्वजनांच्या दृष्टीने तुम्ही तर युद्धापासून निवृत्त होण्याचा विचार करीत आहात, परंतु दुर्योधनादी कौरव युद्धापासून परावृत्त होण्याचा विचार करीत नाहीत. याचे कारण काय आहे? याचं उत्तर अर्जुन पुढच्या या 2 श्लोकामध्ये देत आहेत, म्हणजे 38 आणि 39 क्रमांकाच्या श्लोकामध्ये. कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. 38 आणि 39 या दोन्ही श्लोकांचा अर्थ: जरी लोभामुळे ज्यांचा विवेक नष्ट झालेला आहे, अशा या दुर्योधनादिक कौरवांचा कुलाचा नाश केल्याने होणारे जे दोष आहेत आणि मित्राशी द्वेष केल्याने होणारे जे पाप आहे ते आम्हाला दिसत आहे. म्हणजे ते त्यांना दिसत नाही आहे. तरीही हे जनार्दन, कुलाचा नाश केल्याने होणारे जे दोष चांगल्या प्रकारे जाणणारे आम्ही या पापापासून निवृत्त होण्याचा विचार का करू नये? शंका निर्माण झाली होती ना की तुमच्या दृष्टीने दुर्योधनादी कौरव हे स्वजन आहेत आणि दुर्योधनादी कौरवांच्या दृष्टीने पांडव कोण आहेत? स्वजनच आहेत. मग तुम्ही त्यांना न मारण्याचा विचार करतायत, पण ते मात्र तुम्हाला मारण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत. हे कसं काय? तर अर्जुन म्हणतो की लोभामुळे त्यांचा विवेक नष्ट झाला आहे. म्हणून त्यांची जरी अपेक्षा असेल कुळाचा संहार करण्याची किंवा मित्राशी द्वेष केल्याने निर्माण होणाऱ्या पातकाची, त्यांना कल्पना नाही आहे. परंतु आम्हाला कुलाचा संहार आणि मित्राशी द्वेष केल्यानंतर जे पाप होतं त्या पापाचं आम्हाला ज्ञान आहे. मग आम्हाला ज्ञान असून सुद्धा आम्ही युद्धापासून का परावृत्त होऊ नये, निवृत्त होण्याचा विचार का करू नये? अशा प्रकारे अर्जुनाने उत्तर दिलेलं आहे. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मो भिभवत्युत. कुलक्षय झाल्यास होणाऱ्या ज्या दोषांना आम्ही जाणतो
ते दोष कोणते आहेत, त्या दोषांची परंपरा या पुढच्या 5 श्लोकामध्ये सांगितलेली आहे. 40, 41, 42, 43 आणि 44. 40व्या क्रमांकाच्या श्लोकाचा अर्थ: कुलाचा नाश झाल्याने निरंतर चालत आलेले कुलधर्म नष्ट होतात आणि धर्माचा नाश झाल्याने उरलेल्या संपूर्ण कुलाला अधर्म दाबून टाकतो. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदोषन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्ण, अधर्माची वृद्धी झाल्याने कुलस्त्रिया दूषित होतात आणि हे वार्ष्णेय, स्त्रिया जर दूषित झाल्या तर वर्णसंकर निर्माण होतो. वर्णसंकर म्हणजे काय तर बघा, परस्पर विरोधी धर्माचं मिश्रण होऊन जे उत्पन्न होतं त्याला संकर म्हणतात. जेव्हा कर्तव्याचे पालन होत नाही तेव्हा धर्मसंकर, वर्णसंकर, जातीसंकर, कुलसंकर, वेशसंकर, भाषासंकर, आहारसंकर इत्यादी अनेक संकर उत्पन्न होतात. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रियाः. वर्णसंकर कुलघातक्यांना आणि कुलाला नरकात घेऊन जाणारा असतो. श्राद्ध आणि तर्पण न मिळाल्याने त्यांच्या म्हणजेच कुलघातक्यांच्या पितरांचे सुद्धा आपल्या स्थानापासून पतन होते. दोषैरेतैकुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वतः. या वर्णसंकरकारक दोषांनी कुलघातक्यांचे सनातन कुलधर्म आणि जातीधर्म नष्ट होतात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशोश्रुम. हे जनार्दन, ज्यांचे कुलधर्म नष्ट होतात त्या मनुष्यांचा अनंत कालापर्यंत नरकामध्ये वास होतो. त्यांना नरकामध्ये राहावं लागतं असे आम्ही ऐकलेले आहे. युद्धाच्या होणाऱ्या अनर्थाचं वर्णन करून स्वतः अर्जुनावर काय परिणाम झाला याचं वर्णन या 45-40व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यताः. ही मोठी आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट आहे की आम्ही फार मोठे पाप करण्याचा निश्चय केला आहे. तो असा की राज्य आणि सुखाच्या लोभाने आपल्या स्वजनांना मारण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत. आश्चर्य आणि खेदामध्ये निमग्न झालेले अर्जुन आता पुढील श्लोकामध्ये आपल्या युक्तीचा शेवट निर्णय सांगतात. यदि माम प्रतिकार मशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रा रणे हन्योस
तन्मे क्षेमतरं भवेत. अर्जुन म्हणतो, जरी हातात घेतलेल्या शस्त्रांनी धृतराष्ट्राच्या पक्षाकडील लोकांनी युद्धभूमीत सामना न करणाऱ्या तसेच शस्त्ररहित असणाऱ्या मला ठारही केलं तरी ते माझ्यासाठी फारच कल्याणकारी होईल. पूर्वश्लोकामध्ये अर्जुनाने आपल्या युद्धवादाचा निर्णय सांगितला. त्यानंतर अर्जुनाने काय केलं हे संजय या अंतिम श्लोकामध्ये सांगत आहे. संजय उवाच एवमुक्त्वा संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. संजय म्हणतो, असे म्हणून शोकाकुल मन झालेले अर्जुन बाणसहित धनुष्याचा त्याग करून युद्धभूमीत रथाच्या मध्यभागी बसले. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीता उपनिषदरूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग या नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला. आता द्वितीय अध्यायामध्ये काय प्रसंग घडतो, अर्जुन कोणती नवीन युक्ती सांगतो आणि भगवान परमात्मा अर्जुनाला कशा प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात याचं वर्णन पाहूया द्वितीय अध्यायामध्ये. हरिः ओम तत्सत. हरिः ओम तत्सत. हरिः ओम तत्सत.